पासिंग लेट फीस को लेकर सभी ऑटो चालक और मालकों में रोष है, जिसे के चलते उन्होंने अब आक्रामक रुख अपना लिया है। उन्हीं का समर्थन करते हुए नागपुर मनसे पार्टी ने भी संविधान चौक में आंदोलन कर जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा है। आपणास माहितीच आहे की महागाई सर्वत्र वाढलेली आहे। अशी एकही वस्तू नाही की जी महाग नाही। अशा महागाईच्या काळामध्ये शिस्त लावण्याच्या नावाखाली परिवहन विभागाच्या माध्यमातून आरटीओच्या माध्यमातून जी वाहतूकदारांवर अन्यायकारक लूटमार सुरू आहे, त्यांच्याकडनं जी लूटमार सुरू आहे, त्यांच्यावर जे दरोडा टाकण्याचं एक विचित्र कटकारस्थान परिवहन विभागाचं सुरू आहे, याच्या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने या झालेल्या अन्यायाच्या विरोधात एक उग्र निदर्शने आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचं एक अभिनव नाव आहे दंड नको फाशी द्या। या अगोदर दंड नको फाशी द्या हे 23 मार्च 2022 ला आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनानंतर सुद्धा निर्लज्ज परिवहन खात्याला जाग आली नाही आणि त्यांनी हा सातत्याने अन्याय सुरूच ठेवला। आज तुम्हाला माहिती आहे नोकऱ्या कुठेही उपलब्ध नाही, लोक व्यवसाय टाकतात, तर त्या व्यवसायावर सुद्धा कुरघोडी करण्याचं काम परिवहन खातं करत आहे। जे वाहतूकदार आहेत, सर्वसाधारण वाहतूकदार जे दररोज बिचारे आपले या हातावर कमवायचं आणि दुसऱ्या यांनी आपला संसार चालवायचा, असं असताना त्या वाहतूकदारांवर अन्यायकारक जो दंड आकारला जातो, या दंड आकारण्याच्या आमचं म्हणणं आहे शिस्त लावा, पण दंड आकारण्याच्या नावाखाली शिस्त लावण्याच्या नावाखाली जो विचित्र अन्याय वाहतूकदारांवर होतो आहे, सर्व लोकांवर होत आहे। त्याचप्रमाणे आमचे स्कूल वाहनधारक असतील, इतर सर्व जे आहेत, त्यांच्यावर परिवहन विभागाच्या माध्यमातून जो अन्याय सुरू आहे त्याच्या विरोधात हा नारे निदर्शनाचा कार्यक्रम इथे सुरू आहे। उपाध्यक्ष आहेत ते याबद्दल विस्तृत माहिती देतील। कायदा हा वाहतूकदारांना वाहनधारकांचा टोटल पूर्ण जीव घेण्यासारखा असं त्याची परिभाषा असं निदर्शनात येत आहे। ज्या वाहनाची पासिंग फी मुळात 600 रुपये आहे, त्याच्यावरती दंड शासनाने 1,50,000 रुपये असा दंड त्यात आकारत आहे आणि त्या वाहनाची किंमत नाही आहे ती तेवढा तो दंड घेत आहे। दुसरी गोष्ट आहे IDTR या नावाखाली जे आमचे प्रायव्हेट बंधू जे संचालक आहेत ड्रायव्हिंग स्कूलचे, त्याच्या ड्रायव्हिंग स्कूलचे त्यांना उपासमारी त्यांच्यावरती वेळ येते आणि IDTRच्या नावाखाली एका दुसऱ्या माणसाला एकाच माणसाच्या घशात पैसा कोंबण्याचा हे सरकार कटकारस्थान करत आहे। त्याच्यामुळे आम्हाला या आंदोलनाची भूमिका घ्यावी लागते आणि या आंदोलनानंतर त्यांना जरी यश आलं नाही तर आम्ही हे सविनय कायदेभंगाच्या चळवळी करू। दुसरी गोष्ट, तुम्ही वाहतूकदारांना म्हणजे एका गोष्टीसाठी 2-2 वेळा दंड लावत आहे। वाहनाचं फिटनेस केलं नाही म्हणून दंड, रस्त्यावर चालण्यासाठी फिटनेस आवश्यक आहे, मग तो दंड मग तुमची गाडी चालू असताना जरी फिटनेस नसलं गाडीत तरी दंड घेता, इकडे तुमचा ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळत नाही। एका गोष्टीसाठी 2-2 वेळा दंड हा कुठला नियम आहे? आणि ह्या दंडाची असते दंड आहे शास्ती आहे की काय, हे मारण्यात झालं ना, जीवघेणा प्रकार झाला। ज्या वाहनाची किंमत नाही 50,000 रुपये, त्या गाडीची किंमत तुम्ही 1.5 लाख रुपये तुम्ही दंड वसूल करताय। ही कुठली दंडाची प्रणाली आहे? ही नीतिबद्ध आहे, शिस्तबद्ध आहे आणि हे नियमाला धरून नाही आहे। हे आमचं आंदोलन अविरत कंटिन्यू चालू राहील किंवा मग पुढे आम्ही आत्मदान केल्याशिवाय आम्हाला हे केल्याशिवाय नाही ते एक आम्ही एक काम करू, आमच्या सर्व वाहनधारकाच्या वाहन जे आहेत ते सगळं RTO घेऊन जमा करू आणि तिथे सरळ आम्ही फाशी घेऊ। श्रीवल्ली इंफ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम्स। अब आपके सपनों का घर होगा अपना। आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इंफ्रा के साथ। वर्धा रोड नागपुर में मात्र 9,90,000 से शुरू। महारेरा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना, झरी वर्धा रोड, पांचरी फार्म, शंकरपुर, बुट्टीबोरी, मोहगांव, जामठा, मिहान जैसे लोकेशन पर पाएं विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड, वाटर पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, electricity with attractive gate and many more facilities are available. 80% bank finance are also available. For more details, please contact 0712 350 7162. Office address F2122 Jayanti Nagri 4 above Purti Super Bazaar, Manish Nagar, Besa Road, Nagpur.